ही गोष्ट प्रेमात फसवणुकीची नाही, ही गोष्ट विश्वासघाताचीही नाही. ही गोष्ट आहे त्या प्रेमाची जे सगळं देत राहिलं पण काहीच मागू शकलं नाही. थोडा पॉज घ्या आणि मनाशी एक प्रश्न विचारा, आपण कधी कोणावर प्रेम केलंय का शांतपणे? ती माझ्या आयुष्यात अचानक आली नाही, ती हळूहळू शिरली. जसं सकाळचं ऊन खिडकीतून आत येतं, आवाज न करता पण अंधार मिटवून टाकतं. पहिल्यांदा फक्त ओळख होती, ओळखीचं बोलणं, साधं मर्यादित. मग ते बोलणं रोजचं झालं आणि नकळत सवय बनली. तिचा रात्री आलेला काळजी घ्यायचा छोटासा मेसेज, तिचं हसताना थोडं वाकलेलं डोकं आणि ती जवळ असताना मनात आपोआप येणारी शांतता. त्या सगळ्याला तेव्हा मी नाव दिलंच नव्हतं, पण आज कळतं तेच तर प्रेम होतं. मी कधी मोठे शब्द वापरले नाहीत, माझं सगळं तूच आहेस असं बोलायची मला सवयच नव्हती. पण मी नेहमी तिथे होतो, तिला गरज असताना, ती थकलेली असताना आणि कोणीही न समजावून घेतल्यावर शांतपणे ऐकणारा म्हणून. ती इतरांची हसायची, मोकेपणाने बोलायची, पण आणि मला ते कधी चुकीचं वाटलं नाही. कारण माझ्यासाठी प्रेम बांधून ठेवणं नव्हतं, तर मोकळं सोडणं होतं. हळूहळू माझं आयुष्य तिच्या वेळेभोवती फिरू लागलं. ती बोलवेल तेव्हा मी लगेच जायचो, ती थकलेली असेल तेव्हा मी शांतपणे समजून घेणारा. पण माझ्या थकव्याला मी कधीच आवाज दिला नाही, कारण मला वाटायचं मी बोललो तर तिला जड जाईल, मी विचारलं तर ती दूर जाईल. आणि असं करत करत मी नकळत माझ्याच आयुष्यात मागे पडत गेलो. एक दिवस तिच्या बोलण्यात फरक जाणवला. आधीची आपुलकी नव्हती, थोडं थंड, थोडं औपचारिक. मी काहीच विचारलं नाही, कारण अजूनही वाटत होतं प्रेम प्रश्न विचारत नाही, ते फक्त समजून घेतं. पण अंतर हळूहळू वाढत गेलं आणि मी ते शांतपणे पाहत राहिलो. एक दिवस ती शांत आवाजात म्हणाली, तू खूप चांगला आहेस, पण मला आता वेगळ्या वाटेवर जायचं आहे. तिच्या आवाजात घाई नव्हती, पण डोळ्यात निर्णय होता. ती पुढे म्हणाली, बाबांची बदली झाली आहे, हे शहर सोडावं लागेल, नवं ठिकाण, नवी जबाबदारी, सगळं एकदम बदलतंय. त्या क्षणी मला राग आला नाही, मत्सरही नाही, फक्त छातीत कुठेतरी खोल शांत वेदना उतरली. कारण मला कळत होतं ती पळत नव्हती, ती परिस्थिती स्वीकारत होती. तेव्हाच उमजलं मी कधीच चुकीचा नव्हतो, पण मी अपूर्ण राहिलो. कारण ज्या भावना वेळेवर व्यक्त होत नाहीत त्या हळूहळू नात्याला संपवतात. प्रेम म्हणजे ताबा नाही, पण ते सतत गप्प राहणंही नाही. कधीकधी आपण काहीच मागत नाही आणि म्हणूनच समोरच्याला आपली किंमत कळत नाही. ते प्रेम वाईट नसतं, फक्त न बोलल्यामुळे अपूर्ण राहून जातं. जर ही कथा तुमच्या मनाशी कुठेतरी जोडली असेल, तर तुम्ही कधी शांतपणे प्रेम केलं असेल तर कमेंटमध्ये हार्ट इमोजी टाका. आणि अशाच खऱ्या हळूवार मनाला लागणाऱ्या प्रेमकथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित पुढची गोष्ट तुमचीच असेल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.